नमस्कार. आजचा विषय सत्संग. आता आपण सत्संगच आहे एक प्रकारचा नव्हे, खरा सत्संग हा आहे म्हटलं तरी चालू शकतो. आज नेहमीप्रमाणे आपण आपलं शास्त्रीय किंवा पुस्तकीय बोलण्यापेक्षा आपल्याला जे चिंतन मंथन आहे ते बोलावं असं मला वाटतं. आता सत्संग, सत म्हणजे सत्य जे आहे त्याचा संग करणं किंवा साधू संघ, साधूंच्या सहवास असलेला सत्संग असं एक अर्थाभिप्रेत होतो. तर साधू मध्ये मग परत कोण, ते एक युजन संत आणि एक योगी संत किंवा एक साधक संत आणि एक स्वतः संत की ज्यांना काही साधना करण्याची गरज नाही, बाय डिफॉल्ट त्यांना ते सगळं आलेलंच असतं. असे दोन प्रकार त्यांचे. तर दोनपैकी कोणाचा सत्संग करायचा, तर हे जे साधक जे असतात ते कथावाचक साधक वगैरे साधना करून मग त्यांना काही ज्ञानप्राप्ती झालेली असते, मग त्याच्यातनं आपण उद्बोधन करायचं समाजाला, एक तो वर्ग. आणि एक बाय डिफॉल्ट ज्यांना त्याला एक उर्दूमध्ये एक चांगला शब्द आहे आमद, म्हणजे त्याला तसं प्रदत्तच ते ज्ञान झालेलं असतं. अशा संतांचा सहवास म्हणजे सत्संग. आणि जास्तीत जास्त मला जो अर्थाभिप्रेत वाटतो तो सत्संग, सत्याचा संग करणारा. आता सत्य काय आहे याचा शोधबोध घेणं. आता आपल्याला एका वाक्याचं खूप चर्वाचरण झालेलं आहे, ब्रह्मम सत्य जगन मिथ्या. आता याचा अर्थ तर ज्याने ज्याच्या मनाप्रमाणे आपण घेऊन घेतलेला आहे, त्याची विल्हेवाट लावली किंवा वेगवेगळ्या अर्थाने ते आपण ज्याला जसं जेवढ्या क्षमतेनं कळलं असेल त्या पद्धतीनं ते जगत आलेलं आहे. सत्य नेमकं काय आहे ह्याचा शोधबोध पूर्वापार घेत आलेले आहे. आता खरं ब्रह्म काय आहे हे स्वानुभूतीतूनच कळू शकतं. आणि तसं तर आपण मायेच्या जगत जे दिसतं ते ऐकून माहिती आहे आपल्याला की हे जगन मिथ्या आहे म्हणून. मायेच्या आवरणाखाली ब्रह्माचं जे रूप आहे ते निर्विकार ब्रह्म जे आहे, पण ते आपल्याला दिसत नाही. आत्मा आहे, आपण अनुभूतीनं जाणू शकतो, पण तो प्रत्यक्षात काय आहे कसा आहे हा शोधबोध फक्त त्यांनी स्वतःनी घ्यायचा असतो. तर त्यासाठी घेण्यासाठी आपल्याला काही ना काही मार्गदर्शक तत्वे हवी असतात. ती मार्गदर्शक तत्वे ज्या कोणी ते साध्य केलेलं आहे साधनांद्वारे किंवा ज्याला निसर्गदत्त प्रदत्त जे प्राप्त झालेलं आहे, अशा संतांचा किंवा अशा व्यक्तींचा सहवास म्हणजे सत्संग, असं शॉर्टमध्ये सांगावं असं वाटतं. आता हा विषय एवढा प्रचंड व्याप्त आहे, मला वाटतं एवढंसं पुरे आज. धन्यवाद.